क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे, परंतु जास्त वेळ काढू नका मित्रांनो, कारण अजूनही बरेचसे सामने बाकी आहेत. म्हणजे जवळजवळ 9 सामने अजून खेळायचे बाकी आहेत, त्यामुळे मंडळाला सहकार्य करायचं आहे. रुपी आणि रोहित ही जोडी कणकवली क्रिकेट संघाकडून मैदानात उतरलेली पाहायला मिळते. स्ट्राईकला रोहित तर नॉन स्ट्राईकला रुपी आणि गोलंदाजी मार्कवरती देवगड क्रिकेट संघाकडून तारामुंबरीचा गोलंदाज हर्षल. या सामन्याचा पहिला वेळा चेंडू हर्षलच्या रूपानं सामना करतोय तो रोहित. पहिला चेंडू बॅक टू बॉलर, सुंदर फटका 2 धावेसाठी निघतोय आणि 2 धावेनं आपलं आणि संघाचं खातं खोलतोय तो फलंदाज रोहित, कणकवली क्रिकेट संघाचा भरवशाचा अष्टपैलू खेळाडू. बिनबाद 2 अशी धावसंख्या धाव फलकावरती. पुन्हा एकदा हर्षल या षटकातील पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. हा सुद्धा सुरेख फटका, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण. चेंडू निझाव गणला जातोय. धावसंख्येत कोणताही फरक नाही, 2 धावा. खास करून रोहित हा एक मोठ्या फटक्यासाठी प्रसिद्धीचा खेळाडू समजला जातोय, परंतु 2 चेंडू सुरेख पद्धतीने पटकावले होते, परंतु अतिशय अप्रतिम दर्जाचं तारामुंबरीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. हर्षलचा पुढचा चेंडू यावेळेला बॅक टू बॉलर, सुंदर फटका. हाही चेंडू निर्धाव होतोय आणि प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका मारायचा, 4 धावा घ्यायच्या या इराद्याने रोहितची फलंदाजी निष्काम ठरवली जाते, ती मात्र तारामुंबरीच्या या क्षेत्ररक्षकांकडनं. हर्षलचा पुढचा चेंडू पुढे सरसावत, मोठा फटका. हाही चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू निझा आणि याबरोबरच रोहित वरती झटपट वाढवलं जाते. अप्रतिम क्षेत्ररक्षण तारामुंबरी क्रिकेट संघाकडे पाहायला मिळते. कणकवली विरुद्ध देवगड डगड त्याला पहिला सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. आता मात्र या षटकातील शेवटचा 2 चेंडूचा खेळ बाकी. हा चेंडू हा मात्र डावेशीच्या बाहेर जाणारा चेंडू, पंचांचा वाईडचा इशारा, एक अतिरिक्त धावेचा इशारा येतोय, त्यामुळे एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 3 वरती. हर्षल यावेळेला चौकार, खणखणीत चौकार, 2 षटकाराचा भेद करतोय आणि 4 धावेने संघाची धावसंख्या रोहित पोहोचवतोय मात्र ती 7 धावेवरती. आतापर्यंत बरेचसे फटके अडवले गेले, परंतु या फटक्यावरती जीव तुडून म्हणजे संपूर्ण ताकद पणाला लावली होती आणि चेंडू क्षेत्ररक्षणाचा भेद करून सीमा पार 4 धावांसाठी निघून गेला. 4 धावांनी संघाची धावसंख्या पोहोचली ती 7 वरती. हर्षलचा या षटकातील बहुधा शेवटचा चेंडू. हा चेंडू निर्धाव आणि याबरोबर पहिल्या षटकाची, हर्षलच्या षटकाची समाप्ती होते. 1 षटक 7 धावा, कोणताही बळी नाही. या हर्षलचं बॉलिंगचं पृथक्करण पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 6 तशी धावसंख्या कणकवली संघाची पाहायला मिळते. अजूनही तब्बल 3 षटकांचा म्हणजे 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि आता मात्र तारामुंबरी क्रिकेट संघाकडनं कोणता गोलंदाज सज्ज होतोय पाहावं लागेल. सिद्धेश हा गोलंदाज सज्ज होतोय. सिद्धेश हा अतिशय चाणक्य गोलंदाज म्हणून ओळखला जातो तारामुंबरी क्रिकेट संघाकडनं. त्याचबरोबर अंडरग्राउंड क्रिकेटचा बादशाह ज्याला संबोधलं जातं तो रुपी हा खेळाडू या ठिकाणी स्ट्राईकला सज्ज होतोय. थोडीशी रणनीती आखली रुपी सारखा खेळाडू दर्जेदार, ज्यानं आतापर्यंत बरीच अंडरग्राउंड क्रिकेटचे शिष्क आपल्या नावावर केलेले आहेत, अंतिम ट्रॉफी जिंकलेल्या आहेत. तो हा एकट्याच्या बलबुत्याच्या जीवावरती खेळाडू निश्चितपणे आपल्याला स्क्रीनवरती स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय आणि त्याच्यासाठी समोर गोलंदाज सज्ज होतोय तो सिद्धेश, तारामुंबरीचा हा अष्टपैलू खेळाडू.
लढत पाहायला मिळते ती कणकवली विरुद्ध देवगड क्रिकेट संघाचा. दोन बलाढ्य असे तुल्यबळ संघ आमने सामने या पहिल्या ड गटातील सामन्यामध्ये. सुंदर फटका, चेंडू जातोय तो निश्चितपणे निर्धाव गणला जातोय. धावसंख्येत कोणताही फरक नाही. सुंदर फटका, 2 धावा मिळत आहेत. 2 धावांनी आपलं खातं खोलतोय तो रुपी. संघाची धावसंख्या पोहोचवतोय 3-9 वरती. खिलाड़ी काफी स्ट्रांग खिलाड़ी है. ये ना सूरत देखता है, ये ना मुहूर्त देखता है. ये हर बार टीम की जरूरत देखने वाला खिलाड़ी इस समय स्ट्राइक पर यानी कि रुपी. पुढचा चेंडू यष्टीच्या बाहेर जाऊन चेंडू निश्चितपणे टोलवला जातोय तो कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 2 धावांची या ठिकाणी धावसंख्या पोहोचते ती 11 धावा. बिनबाद 11 अशी दमदार सलामी मिळते कणकवली क्रिकेट संघाकडनं. मोठा सिद्धेश आपल्या पुढचा चेंडू म्हणजे चौथा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फक्त सिंगल धाव मिळू शकते आणि एकेरीने संघाची धावसंख्या पोहोचते ती 12 वरती. बिनबाद 12 अशी धावसंख्या धाव फलकावरती. सिद्धेशचा पुढचा चेंडू, या वेळेला चेंडू जातोय तो एकेरीसाठी आणि एकेरी संघाची धावसंख्या परावर्तित होते. धावसंख्या पोहोचते 13 वरती. सिद्धेशचा या षटकातील शेवटचा चेंडू, निर्धाव चेंडू. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय आणि चेंडू निर्धाव जातोय, त्यामुळे धावसंख्या स्थिरावते. धावसंख्या मात्र पाहायला मिळते ती स्कोरवरती 13 धावा. बिनबाद 13 आणि त्यानंतर तब्बल 2 षटकांचा खेळ समाप्तीनंतर 13 अशी धावसंख्या कणकवली क्रिकेट संघाची आणि अजूनही तब्बल 2 षटकांचा म्हणजे 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडू मध्ये एक सन्मानजनक टोटल, एक फायटिंग टोटल बनवण्यासाठी निश्चितपणे गरज असेल ती 20 धावांची. आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजी मार करते हर्षल हा सज्ज होतोय. रोहित हा सलामीचा फलंदाज सामना करेल. तिसऱ्या षटकाची सुरुवात करतोय हर्षल. सुंदर चेंडू, जर फटका 2 धावांसाठी लावांच्या क्षेत्रामध्ये प्रवेश करतोय, त्यामुळे 2 धावांना संघाची धावसंख्या पोहोचते ती 15 वरती. बिनबाद 15 अशी दमदार सलामी, सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव मात्र मिळू शकते आणि एकेरी संघाची धावसंख्या पोहोचते ती 16 धावा धावफलकावरती. एकेरी दुहेरी धावा करत धावफलक हलता ठेवत एक सन्मानजनक टोटल, एक फायटिंग टोटल उभी करण्याच्या दिशेने निश्चितपणे सलामी जोडी या ठिकाणी ट्रॅव्हल करताना मार्गक्रमण करताना दिसते. चलता हा चेंडू, सुरेख फटका, एकच धाव मिळू शकेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या पुन्हा एकदा पुढे सरकते 17 धावा धावफलकावरती. चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव. क्षेत्ररक्षण चांगलं होता, परंतु चेंडू गॅदर झाला, एकच धाव मिळते. एकेरीने संघ पोहोचतोय 18 वरती. तिसऱ्या षटकाच्या मध्यांतराला या ठिकाणी पाहायला मिळतो. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. हर्षलचा हा चेंडू, सामना करेल रोहित. दोन धाव मिळत आहेत रोहितला. 2 धावने संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 20 धावा. बिनबाद 20 अशी सलामी कणकवली क्रिकेट संघाकडनं. या षटकातील शेवटचा चेंडू, हर्षलचा या षटकातील शेवटचा चेंडू असेल. 20 धावा धावफलकावरती. सुरेख क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण, संभावित चौकार मात्र त्या ठिकाणी रोखला जातोय आणि
एकही धाव न देता चांगल्या क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश करतोय तिथला क्षेत्ररक्षक. धावसंख्या स्थिर राहते फक्त 20 धावा आणि याबरोबर तिसऱ्या षटकाची समाप्ती होते. तब्बल 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 20 अशी धावसंख्या कणकवली क्रिकेट संघाची. आता मात्र शेवटचे 6 चेंडूंचा म्हणजे एका षटकाचा खेळ बाकी आणि शेवटचं हाणामारीचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ताराबोगली क्रिकेट संघाकडे सज्ज होतोय. गोलंदाज कोण आहे? बॉलर कोण आहे? बॉलर सुजय. शेवटचं हाणामारीचं षटक टाकण्यासाठी सुजय हा तारामुंबईचा खेळाडू गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. तर स्ट्राईकला पुन्हा एकदा आरोपी. अंदाज घेतो प्रेशर. शेवटच्या षटकाला पहिला चेंडू सुरू होतो. डावखुराचा गोलंदाज सुंदर फटका आणि चेंडू 4 धावांसाठी सीमा परतोय. पहिला चौकार पहिल्या चेंडूवरती आणि 4 धावांच्या संघाची धावसंख्या रुपीच्या बॅटमॅन निघतोय तो पहिला चौकार. 24 धावा धावफलकावरती. टेनिस बॉल अंडरआर्म क्रिकेटचा बादशाह समजला जाणारा फलंदाज पुन्हा एकदा पुढे सरसावत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न करतोय आणि आपली प्रतिस्पर्धी संघाला विकेट बहाल करतोय ती एका मोठ्या फटक्याच्या रूपाने. अशा तऱ्हेनं निश्चितपणे एक मोठा फटका जोडी फोडण्याचं यश मिळतंय. ते मात्र गोलंदाज सुजयला सलामीची जोडी सलामीचा फलंदाज या ठिकाणी रुपी बाद होऊन तंबूत परततोय. तो त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात येतोय तो गौरव. सुजयची प्रतिम पहिल्या चेंडूवरती चौकार. त्या दुसऱ्या चेंडूवरती हंबीकोच कम नाही या इराद्यानं विकेट मिळवतोय. तो सुद्धा एका मोठा रुपीच्या स्वरूपात. सुजयचा हा तिसरा चेंडू सुंदर या ठिकाणी निश्चितपणे एक सुंदर फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या पोहोचते ती 4 ना 4 धावांच्या संघाची धावसंख्या पोहोचते ती मात्र 28 धावा धावफलकावरती. रोहितच्या बॅटमन या ठिकाणी मात्र फलंदाज गौरवच्या बॅटमन निघालेला सुंदर फटका अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि या वेळेला मात्र फलंदाजाला जावं लागेल माघारी. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. गौरवची खेळी या ठिकाणी समाप्त होते आणि इनिंगची सांगता करणारे शेवटचे 2 चेंडू सुजयच्या हातामध्ये. नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात प्रवेश करतोय तो कणकवली क्रिकेट संघाचा आनंद. स्ट्राईकला सज्ज होतोय पुन्हा एकदा रोहित. 5वा चेंडू या षटकातील जोरात निश्चितपणे डोक्याला लागतोय. चेंडू पाहायचा त्या ठिकाणी लगेच पाणी घेऊन जायचं आहे मैदानात. धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते 29 धावा आणि आता मात्र या इनिंगची सांगता करणारा शेवटचा चेंडू
अतिशय वेगवान चेंडू थोडासा लागलाय, त्यामुळे फलंदाजाचा क्षेत्ररक्षक मात्र पुन्हा एकदा आपल्या जागेवर सज्ज होतोय आणि पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होते. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सुजय सज्ज होतोय, तर स्ट्राईकला रोहितचा चेंडूचा समाचार घेण्यासाठी सुद्धा स्ट्राईकवरती सज्ज होतोय. इनिंगची सांगता करणारा शेवटचा चेंडू 29 धावा धावफलकावरती. 2 धावांना संघाची धावसंख्या पोहोचते 31 धावा. 32 धावांचं टार्गेट मिळते ते शिवशक्ती तारामुंबरी क्रिकेट संघासमोर. हॅलो 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 नमस्कार गाववाल्यानो, देव बरा करो. पुन्हा एकदा खेळ सुरू होता. पहिल्या 24 चेंडूचा खेळ मागला धडक पडलो गेलो. कणकवली संघात धूळ उडवताना बोकाळताना धावफलक स्थिर केला गेला. ती मात्र असतली 31 धावा जिंकण्यासाठी 32 धावा असतले. 24 चेंडू 32 धावा. भूपी मात्र एक मोठं सितारो चेंडू भिरकायचं निर्वाळ घेऊन जामिनाच्या डाव्या बाजून ओव्हर द विकेटने चेंडू भिरकायतलो. दोन फळकुट्याला मैदानात पावला रोवताना दिसतात. वहिल्या बाजू असलेला सिद्धेश आणि खाल्या बाजू जागृत. पहिलं वहिलं चेंडू डिक्लेअर झोन मध्ये गेलो. एकेरी धाव फलक पुढे सरकला 31 धावासाठी. नक्कीच पहिलं वहिलं चेंडू मागला जरा रुपी येतो. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलो. एकेरी धावेसाठी धाव फलक पुढे सरकला गेला. 2 चेंडू आणि 2 धावा. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलो. 3 चेंडू आणि 3 धावा. नक्कीच रुपयाचं पुढचं चेंडू म्हणजेच चौथ्या चेंडूवरती सुद्धा 1 धावा कुठली गेली. धाव फलक स्थिर राहिला गेला. 4 धावा असतले. पुन्हा एकदा 2 धावेसाठी फटको मारलो गेलो. 5व्या चेंडूवरतून 2 धावे. धाव फलक पुढे सरकला गेला. 6 धावा. शेवटचा चेंडू असतो सांगता करणारा चेंडू असतो. पुन्हा एकदा एकेरी धाव फलक पुढे सरकला गेला. 32 रन्सांचा डोंगर पार करताना
6 चेंडूचा खेळ मागल्या दरात पडलो गेलो धावफलक स्थिर राहिला गेला 7 हॅलो केस वाढून धोनी बनण्यापेक्षा षटकार मारून धोनी बनतात तो खरो क्रिकेटपट्टू बनता क्रिकेट खेळच असं असा तेलाचं चटकोनी बॅट्समॅनाचा फटको एक जसं म्हटलो तर वावग्या ठराचा नाही जर फटको मोठं मारलो गेलो तर पराभवाक आमंत्रण होताला लक्ष चुकलो तरी पराभवाक आमंत्रण होताला नक्कीच कोण जिंकतलो कोण हरतलो येणारी वेळ येणारो काळ सांगत जातलो जो पाण्यान नातलो तो ओली चड्डी घालतलो घामान नातलो तो इतिहास घडवतलो देवाक काळजी देवगडच्या या चषकावरती कोण आपला नाव कोरता येणारी वेळ येणारो काळ सांगत जात गौरव सुतार चंद्र भिरकावतलो हलकोच टोलवताना मात्र मराच्या म्हशीक चराचे ओढी लागले गेले पंच मात्र सगळे एकवटताना दिसतात आणि मात्र विचार विनिमय करून असणारो निर्णय आमच्या ताकद पोहोचवले तोवर मात्र 7 चेंडूचा खेळ मागे हॅलो दुसऱ्या ओव्हरचा पहिला ओव्हरला चेंडू मागला धराक पडलो गेलो धावफलक स्थिर राहिला गेला विकेट गेलो म्हणजे पहिला ओव्हरला कलाम लागला गेला धावफलक स्थिर राहिला गेला 7 धावा भांडण लागला तत्वाक आणि अखेरच्या क्षणाक ढगा लावला ओतवाक म्हटलं तर वावग्या ठराचा नाही पहिला ओव्हरला कलाम लागला पहिलं ओव्हरला हादरो बसलो भरवशाच्या म्हशीन ऐन मोक्याक रेडो घातलो गेलो धावफलक स्थिर राहिला 7 चेंडू मागल्या दरात पडले गेले 7 धावा कुठले गेले म्हणजे प्रत्येक चेंडूवरती 1 धावा कुठली जाता 17 चेंडू आणि 25 धावा असतील म्हणजे दुसऱ्या ओव्हरचं दुसरं चेंडू घेऊन गौरव असतलो जामिनाच्या डाव्या बाजून वहिल्या बाजू कसा तो सिद्धेश मकरन मोठा फटको पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाता धावफलक पुढे सरकला गेला 8 धावा पुन्हा एकदा चौथा चेंडू 2 धावेसाठी जाता धाव संख्या 2 ने भर पडता धावफलक पुढे सरकला गेला 10 धावा क्रिकेटचा भाकीत करणं चुकीची गोष्ट असा पाण्यात मॉल आणि तडीक सॉल काय कामाचा पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाता बलाढ्य संघ एकमेकांसमोर भिडताना दिसतात 11 धावा कुठले गेले शेवटचा चेंडू सांगता करणारा चेंडू 12 चेंडूचा खेळ मागला दरात पडलो गेलो आणि धावफलक स्थिर राहिला गेला 12 धावा असतले 32 धावांचा डोंगर पार करताना 12 चेंडू आणि 12 धावा कुठले गेले या कलाम लागला गेला 1 गडी बाद केलो गेलो 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असा म्हणजे भोकळाची गरज असतली उंडराची गरज असतली पाठभर वळ काढण्याची गरज असतली तर आपल्या संघात विजय निर्माण होतो नक्कीच यवातला साधारण दळीदार की त्या बादात क्रिकेट खेळच असा असा जो गरम खाऊ जातलो तो तोंड भाजान मरतलो आणि जो थंड खाऊ जातलो तो पाठभर जेवतलो अशी परिस्थिती असा नक्कीच 12 चेंडू 20 धावांची गरज पुन्हा एकदा रुपी चेंडू भिरकावतलो मकरनसाठी तिसऱ्या ओव्हरचे पहिला वहिलो चेंडू जामिनाच्या डाव्या बाजून पुन्हा एकदा 2 धावेसाठी चेंडू जाता 2 धावे धावफलक पुढे सरकला गेला विकीच्या तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या वहिल्या चेंडूवरती धोनी केली गेली 2 धावे धावफलक स्थिर राहिला 14 धावा तिसऱ्या ओव्हरचे दुसरे चेंडू घेऊन पुन्हा एकदा रुपी बघा मोठे मारलेले फटको यावेळेस मात्र पुन्हा एकदा नको नको जाऊया आणि वाईन चाटून खाऊया अखेरच्या क्षणाक मकरन सरको खंदो खेळाडू मैदानाच्या बाहेर जाताना दिसतलो नक्कीच दुसरा कलाम लागला गेला दुसरं हादरो बसलो गेलो मालवणी संघाचा म्हटला तर थंडीच्या दिवसात शेकोटेक बसलो आणि किटळा उडवून अखेरच्या क्षणाक हरपळान मेलो धावफलक पुढे सरकला गेला नाही मात्र कलाम लागला गेला स्थिर राहिला धावफलक 14 धावा असतले 32 रन्सांचो डोंगर पार करताना आता मात्र डावकुरा हाताचा फटकुटवला असतो सुजय 2 चेंडूचा खेळ मागला जरा पडलो गेलो असा 4 चेंडूचा खेळ अजूनही रुपीचा असतो 4 चेंडूचा खेळ बाकी असतो रुपीमुळे नसकेचा चेंडू भिरकायतो डावकुरा हाताचा सुजय असतो हलकोचं नाकासमोर डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जाताना दिसता डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेलो म्हणजे बाबा गेलो पंढरपुरात इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे पुन्हा एकदा मोठे फटको मारलो गेलो पण मात्र तेवढेच चपळाईन चेंडू अडवलो गेलो
कुवांडो चेंडू गेलो, धावफलक स्थिर रावला गेला, 15 धावा. पुन्हा एकदा मोठो फटको मारलो गेलो आणि मात्र नायकडूचे भाषे आणि बोंडगीचे वासे जसं इलो तसं मागे गेलो, काय नाही कळाकनी भोको गेलो माळाक, अशी परिस्थिती झाली. 4-5 चेंडूचा खेळ मागल्या दारात पडलो गेलो, 2 कलमा लागली गेली. रुपयाच्या ओव्हरमध्ये 5 चेंडूचा खेळ मागल्या दारात पडलो गेलो आणि 2 कलमा लावली गेली. मात्र धावफलक स्थिर रावला गेला, 15 धावा. अजूनही तिसऱ्या ओव्हरचो शेवटचा चेंडू असतो, सांगता करणारा चेंडू असतो. 7 चेंडू आणि 17 धावाची गरज असतली. 7 चेंडू 17 धावा. जर आपल्या जिकाचा असा तर मालवणीत मन असा दुधाच्या म्हशीक ओलो चारो आणि भाकड म्हशीक चापकाचो मारो, त्या पद्धतीत मारो करू हो तरच विजय निर्माण होतो. पुढचा चेंडू रुपेचो मोठो फटको मारलो गेलो, मात्र कुवांडो चेंडू गेलो. 18 चेंडूचा खेळ समाप्त झालो, म्हणजे तिसऱ्या ओव्हरची सांगता झाली. धावफलक स्थिर रावला. 32 रन्सांचा डोंगर पार करताना 2 कलमा लागली गेली, 2 गडी बाद गेले. मात्र धावफलक स्थिर रावला, 15 धावा असतली. आता मात्र 6 चेंडू असतले आणि जिंकण्यासाठी 17 धावाची गरज असतली. 6 चेंडू 17 धावा. 6 चेंडू 17 धावा. कोण जिंकतलो कोण हरतलो, येणारी येळ येणारो काळ सांगान जातलो. मात्र दोन्ही तुल्यबळ संघ एकमेकासमोर भिडताना दिसतात. धनंजय चेंडू भिरकायतलो जामिनाच्या डाव्या बाजून. चौथ्या ओव्हरचं पहिलं चेंडू असतलो. मोठो फटको मारलो गेलो, धनंजयच्या रवळ्यात इसावलो गेलो. आता मात्र 5 चेंडू असतले आणि 17 धावा असतले. अति झाला गावाचा आणि पॉट फुगला देवाचा, अशी परिस्थिती झाली. 2 धावफलक पुढे सरकला. 2 चेंडूचा खेळ मागल्या घरात पडलो गेलो, धावफलक स्थिर रावला गेला, 17 धावा. पुन्हा एकदा कुवांडो चेंडू गेलो, निर्धाव चेंडू गेलो. 3 चेंडूचा खेळ मागल्या दारात पडलो गेलो असा सांगता करणारे 3 चेंडू असतले. 32 धावाचा डोंगर पार करताना 15 धावा. 3 चेंडू 15 धावा. पुन्हा एकदा 2 धावेसाठी धावफलक पुढे सरकताना 2 धावे, 19 धावा कुठले गेले. 2 चेंडूचा खेळ बाकी असतो. अजूनही 2 चेंडू 13 धावाची गरज. मोठो फटको मारलो गेलो, मात्र एकेरी धावेसाठी एकेरी धावे धावफलक पुढे सरकला गेला. 1 चेंडू 12 धावा. आता मात्र मोठा फटको मारलो गेलो आणि विजय निर्माण केलो गेलो तो कणकवली संघान. यानंतर सामना होणार आहे तो